कोल्हापूर शहर खड्डेमुक्त करा या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीला घेराव घालण्यात आलाय। यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय असून आम आदमी पार्टीच्या वतीने लक्षवेधी फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू केली आहे। आणि या सगळ्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणावरती खड्डे वाढले आहेत आणि याच्याच निषेधार्थ आणि महापालिकेला जाग आणण्यासाठी आम आदमी पार्टीनं आता महापालिकेला घेराव घातलेला आहे। सध्या आपण आहोत महापालिकेच्या दारामध्ये आणि या ठिकाणचे दृश्य पाहतोय। आम आदमी पार्टी आणि कोल्हापूर शहरातील अनेक नागरिक आहेत ते या ठिकाणी आता एकत्र आलेले आहेत आणि या ठिकाणी जो घेराव घातल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय। महापालिकेची मागे प्रशासकीय इमारत आहे, यातून कोणत्याही अधिकाऱ्याला बाहेर सोडणार नाही अशी भूमिका जी घेतलेली आहे ती आम आदमी पार्टीच्या या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी घेतलेलं पाहायला मिळतंय। खरं तर काही बोर्ड आहेत ते लक्षणीय बोर्ड आहेत। लक्ष्मीपुरीत आणायला गेलो पान आणि खड्ड्यात पडून मोडली मान। एकूणच जर पाहिलं तर या सगळ्या कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावरती खड्डे आहेत ते पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळं लोकांना विविध आजार झालेले आहेत आणि त्यामुळेच हे जे नागरिक आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत आणि मोठ्या संख्येने एकत्र येत प्रशासनाचा निषेध करत या ठिकाणी कोल्हापूरची खड्डेमुक्ती झालीच पाहिजे अशा घोषणा देत आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी निषेध करत या ठिकाणी जो घेराव आहे तो घातलेला आहे। जवळपास 500 पेक्षा अधिक या ठिकाणी नागरिक आलेले आहेत आणि आपल्या कोल्हापूर जे आहे ते खड्डेमुक्त झालं पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।